रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 28 डिसेंबर 2024। आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 46वा दिवस आहे आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आभाळ खूप आलेला आहे। तर बघा सकाळ सकाळी म्हणजे रात्रभर इतका पाऊस चालू होता आणि आश्रम पण असं छोटंसं होतं ना, पत्राचा आश्रम आहे बघा, वरून पूर्ण पाणी गळत आहे। तर पाणी गळून सगळं अंतराळात आलेलं आहे। आमच्या परिक्रमावासी रात्रीच उठून बसलेले आहेत, पर्याय नाही, कारण सगळं पूर्ण पत्राचं शेड आहे, सगळं पाणी अंतरुणामध्ये शिरलेलं आहे। तर आमच्या मैया बघा आवरत आहेत, काय करणार बघा, सगळीकडे पाणीच पाणी पडलेलं आहे। परिक्रमावासी उठून बसलेले आहेत रात्रीच, अशी पण वेळ आहे ती परिक्रमेमध्ये। बघा इकडे आमच्या मैया सगळ्या ओल्या झालेल्या आहेत, तर बॅग भरत आहेत। भयंकर पाऊस चालू आहे, जवळजवळ रात्री 10:30 वाजल्यापासून पाऊस आहे आणि या ठिकाणी पत्राचं शेड आहे, थोडंसं जुनं झालेलं आहे, तर गळत आहे। सगळे परिक्रमावासी उठून बसलेले आहेत, बसायला पण अशी जागा नाहीये। तर बघा सगळे पांघरून वगैरे सगळे ओले झालेले आहेत। उजेड झाला आहे तरी अजून तेवढाच जोरदार पाऊस चालू आहे, आभाळ भरपूर आहे। तिकडे मैयाला खाली पूर आलेला आहे आणि इकडे बघा परिक्रमावासी सगळे बसून आहेत, परिक्रमावासी अजून बसून आहेत बघा, काही पूजा करतात। पूर्ण गळालेलं आहे, या ठिकाणी ओलं ओलं आहे। भेटत जागा पकडलेली आहे। यज्ञ मंडप होता हा, पूर्ण पडलेला आहे। तर इथे शेजारीच मैयाचं मंदिर होतं, तर मैयाच्या मंदिरात आम्ही बॅग आणून टाकलेले आहेत, काय करणार, पाऊसच तेवढा चालू आहे। आसन लावलेलं आहे, बसलेले आहेत बघा, दीदी बसलेली आहे। मंदिरात आम्ही बॅग आणून टाकलेले आहेत, मैया आहेत आणि बाहेर पाऊस चालू आहे, जागा पण नाहीये तिथं, आश्रमात ते गळत आहे। पाऊस अजून उघडलेला नाहीये, पाऊस येतोय। तर परिक्रमावासी बघा आमचे इकडं मंदिरात बसलेले आहेत, काय करणार, पर्याय नाही शेवटी, कारण तिकडं जे आश्रम आहे तिथं गळत आहे वरून पत्रा बघा, बाहेर पाऊस चालू आहे। भूक पण लागलेली आहे, दुकानात जायचं आहे, पाऊस लागत आहे। घोंगटा घेतलेला आहे आणि दुकानात चाललेलो आहोत, कारण की पाऊस आहे, खायला काहीतरी पाहिजे। आश्रमात काही एवढी व्यवस्थित सुविधा नाहीये, सदावर्त आहे, त्याच्यामुळे निघालेलो आहोत। चला नर्मदे हर गेलो आणि दुकानात गेल्यानंतर हे सामान घेतलेलं आहे, मुरमुरे घेतले, इकडे बॉबी घेतलेली आहे, फरसाण घेतलेला आहे, टोमॅटो होते तर टोमॅटो घेतले, नर्मदे हर। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली, थोडंसं गोड होतं ते गोड पण खायला घेतलं। तर सगळ्या परिक्रमावाशांना थोडं थोडं देऊयात, पाऊस पण आहे, हळूहळू येतोय पाऊस। रस्ता दाखवते थांबा तुम्हाला, बघा असा पूर्ण ओला रस्ता झालेला आहे, पाय टाकलं की फसत आहे, पाण्यामधून चालणे हाच एक पर्याय असतो। तर आम्ही पाण्यातूनच चाललेलो बघा, या रस्त्याने चालताच येत नाही अजिबात। मैया शिकवती आम्हाला खरंच, आणि आम्ही ती परीक्षा पास होतोय चांगल्याच पद्धतीने। आश्रम खूप लांब आहे, शाळेत शिकतोय। आश्रमापासून गाव 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही या घोंगड्या केल्या होत्या पोत्यांच्या, ज्या लहानपणी आम्ही बघितल्या होत्या, कधी ते गुराखी वगैरे गुरं चारायला जातात पावसाळ्यात, तेव्हा ते घेतात, आम्ही फक्त बघितलेलं आहे, केलेलं नाहीये। तर ते असंच जोडून बघितलं, ते डोक्यावर घेतलं, प्रत्यक्षात आता अनुभवलंय आणि गावात गेलो, सगळे तरुण मुलं मुली होते, माणसं होते, हसत होते आम्हाला, पण मैया आम्हाला शिकवते। मैयाच्या शाळेत आम्ही, आम्हाला कसलंच कंद नाहीये, कुठल्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही, कोणी हसू कोणी काय बोलू, तरी पण आम्ही गेलो, सामान घेतलं आणि परत निघालेलो आहोत। नर्मदे
काल आम्ही आपणा ढाबा या ठिकाणी थांबलो होतो चायप्रसादीसाठी. तर आज इतका भयंकर पाऊस झाला, जेवणाची व्यवस्था नव्हती, चुलीवरती जेवण बनवायचं होतं, ती चूल पण पाण्याने सगळी भिजली होती. म्हणून आम्ही कॉन्टॅक्ट केला आपणा ढाबावरती, फोन लावला, गुगलवरून नंबर घेतला, फोन लावला की भोजन प्रसादीसाठी आम्ही विकत घेऊ. पण त्यांनी पूर्ण फॅमिली सर्वांसाठी 15 जणांसाठी जेवण प्रसादी 3 किलोमीटर गाडी 3 किलोमीटरवरती 4 व्हीलर गाडीमध्ये घेऊन आलेले आहेत. बघा हे दादाजी आहेत, आपणा ढाबा या ठिकाणी होते. तर त्यांनी नर्मदेहर त्यांनी भोजन प्रसादीची व्यवस्था केलेली आहे. तर आपणा ढाबा या दादांनी त्यांच्या पूर्ण फॅमिलीने भोजन प्रसादी आणली होती. भोजन प्रसादी घेतली आणि आम्ही पटकन निघालेलो आहोत, कारण की तिथे थोडीशी व्यवस्था कमी होती राहण्याची, पाणी वगैरे गळत होतं. तर 3 दिवसाचं पावसाचं सांगितलेलं आहे की पाऊस येईल म्हणून. मग त्याच्यामुळे चांगला आश्रम बघून आम्ही पुढे 3 किलोमीटर आणि 7 किलोमीटरवरती आश्रम आहे, तिथे जाऊन आम्ही थांबणार आहोत. तर निघालेलो आहोत आम्ही आता. बघा सगळे परिक्रमावासी घाईघाईने निघालेले आहेत. आता मैयाच्या किनाऱ्यावरून जायचं आहे. पुढे जाण्यासाठी मार्गस्थ झालेला आहोत. मैयामध्ये वाळू उपसा चालू आहे. तर पुढे निघणार आहोत आता. जिथे कुठं 3 किलोमीटर 7 किलोमीटर आश्रम असेल तिथे आम्ही थांबून घेणार आहोत, कारण की अजूनही आभाळ आहेच. तर चला जाऊयात, पुढे थांबून घेऊयात कुठेतरी. परिक्रमावासी घाई गडबडीने पटपट येत आहेत. ह्या पाण्यातून जायचं आहे, खूप पाणी आहे आणि पाणी जास्त खेचत आहे. तर दंडकच्या सहाय्याने जाणार आहोत. वाळू भरून नेणारे जे काही कामगार आहेत, ट्रॅक्टर ड्रायव्हर वगैरे, परिक्रमावासियांची बघा कशी मदत करतायत पलीकडे नेण्यासाठी. बघा पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्याच्यामुळे बघा हे सगळे ड्रायव्हर असतील, प्रत्येक परिक्रमावासींची सेवा करतात. पलीकडे जातात त्यांना हाताला धरून घेऊन येतात, हाताला धरून घेऊन आलेले आहेत. सगळे मदतीसाठी थांबलेले आहेत. आभाळ पण आलेला आहे, आश्रम पण तेवढंच लवकर गाठायचं आहे. आता ट्रॅक्टर मध्ये बसवणार, कारण पाण्याचा प्रवाह जास्त आहे. आम्ही चालत आलेलो आहोत, आता त्याच्यात बसून आणणार आहेत. आता पलीकडे त्या ट्रॅक्टरच्या पुढच्या तोंडामध्ये मावशीन त्या चढत आहेत, त्यांना सेफपणे घेऊन येत आहेत परिक्रमावासियांना. काही परिक्रमावासी पुढे निघालेले आहेत. पाणी खूप स्पीडने वाढलेलं आहे, पुराचं पाणी. बारिश का पानी ज्यादा आज भी आएगी ना. पाणी बघा किती स्पीडने पळतंय. काय करणार बघा, सगळे त्यांच्या झोपड्या वगैरे होत्या, रावट्या ठोकलेल्या, सगळ्या भिजून गेलेल्या आहेत पाण्यामध्ये. आता मावशीला आणि कोमलला आणलेलं आहे ट्रॅक्टरच्या पुढचं जे तोंड असतं त्याच्यामध्ये, कारण पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. परिक्रमावासियांची खूप छान आणि आनंदाने सेवा करतात बघा.
1 किलोमीटर वरती चालू आणि आल्यानंतर परत पुन्हा इतका पाऊस लागला. एक पत्र्याचं शेड होतं, आम्ही तिथे थांबलेला आहोत. पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि इथे पत्र्याचं शेड आहे. परिक्रमावासी थंडीतून आल्यावर शेकतायत. इकडे आम्ही थांबलेलो आहोत. बघा परिक्रमावासी बसलेले आहेत. पाऊस उघडलेला आहे, थोडी रिमझिम चालू आहे. इथे 500 मीटर वरती एक आश्रम होतं, तर तिथे आता पळत चाललेलो आहोत. मागून पण बघा परिक्रमावासी येत आहेत. आभाळ भयंकर आलेला आहे, तर चला जाऊया त्या आश्रमात. पाऊस पण टिपकायला लागलेला आहे. जागा पण त्या आश्रमात कमी आहे. मागे चौकशी केली होती, बघ आता काय व्यवस्था होती. इथे भोजन नाही भेटलं तरी चालेल, पण निवारा मात्र नक्की भेटला पाहिजे. हे खेडापती मंदिर आहे. परिक्रमावास्यांसाठी नक्षत्र आहे, तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आता इथे थांबणार आहोत. मत आलो तर इथे बाहेरच इथं पडवी आहे. पडवीला आसन टाकलेलं आहे. बघा परिक्रमावासी सगळे भिजलेले आहेत. हे बघा सगळं भिजलेलं आहे पावसामुळे. आता थोडं लाईटली ऊन पडलेलं आहे. परिक्रमावासींनी काहींनी बाहेर आसन टाकलेलं आहे. ओली कपडे झाली होती तर वाळत टाकलेली आहे. इकडे बघा हे ब्लँकेट पूर्ण भिजलं होतं, पाण्याने टाकलेलं आहे. आमच्या मैया थोडं ऊन पडलं आहे तर उन्हाला बसलेले आहेत. आश्रमातील हा परिसर आहे. इकडे भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत महाराजांनी. बघा आभाळ पत्तर भरपूर आहे अजून. हे आमचे बाबा घरी न सांगता निघून आलेले. नर्मदे हार बाबा. नर्मदे हार. बघा ऊन पडले थोडं लाईटली, तर कपडे पण वाळवत घातलेले आहेत. हे बाबाजी आहेत, त्या ठिकाणी सेवा देतात. 11 मुखी हनुमान मंदिर आहे. शेजारीच इकडे पाण्याचा हापसा आहे. पूर्ण चिखलाने भरलं होतं, मातीने भरलेलं होतं बघा. तर मावशींनी कपडे धुतलेले आहे. दीदी पाण्याने पाणी हापसत आहे. घरी असल्यावर असं करसाल का? म्हणून तर मैया इकडे शिकवतीये सगळं. मैयाच्या बघा इकडे 11 मुखी हनुमंतरायांचं मंदिर आहे. मंदिर तिकडे आहे, बंद आहे ते. थोडंसं ऊन पडलेलं आहे, उन्हाला आलेला आहोत. 3 दिवस सांगितलेलं आहे पावसासाठी. बाबांना विचारा. नर्मदे हार बाबाजी. नर्मदे हार. कल रात बारिश हुई थी, तो कितने परिक्रमावासी रुके थे यहाँ पे? यहाँ थे 17-18 आदमी थे. तो कब चले गए वो? भाई ये गए बरसात के जब बंद हो गई भोजन पानी करके 11-12 बजे तक. बघा कपडे वाळू घातलेले आहेत. सगळी बॅग वगैरे सगळी ओली झाली होती. थोडस ऊन पडलेलं आहे, परत भरोसा नाही. अभी कितना दिन बारिश बता दिया महाराज जी? बारिश कितना दिन बता दिया है? बारिश तो यही 2-3 दिन. 12-1 बजे से शुरू है. नहीं कितना दिन बोले कि बारिश गिरेगी? अभी ये तो भाई अनुमान भगवान हम का बताएं. बोले थे आप 2-3 दिन गिरेगी. बघा इकडे मावशींनी कपडे धुवून आणलेले आहेत. आता वाळवायची तयारी सुरू आहे. आप लोग परेशान हो जाएंगे. फिर एक ही जगह पढ़ने पड़ेगा. ये तो भैया उसकी लीला वही जाने. हाँ बुटा बिटा सगळे धुवून काढले. उसका भाई वो पवन देव भगवान जाने भैया रे. कुदरत की महिमा कौन ने जान पाई. नर्मदे हार. तुमच्या बुटात पाणी नाही गेलं का? कपडे वाळवत घातलेले आहेत. भेटेल तिथं जागा.
हे बघा इकडे सगळं ओलं झालेलं आहे, पडद्याने झाकून घेतलं होतं, ब्लँकेट वगैरे सगळे ओले झालेले आहेत. मैया झोपलेले आहेत. 2000 रुपये बोनस देगी. बोले धान की जितने भी खेती है वो धान की खेती वालों को 2000 रुपये. आता ही खोली होती, इथे थोडीशी जागा होती तर आम्ही इथं आसन टाकलेलं आहे, कारण परिक्रमावासी वाढतात. 4000 देगी. आपल्या आळंदीच्या मैया आहेत या. हे सगळे परिक्रमावासी थंडीने काकडून गेलेले आहेत. अंगावर घेऊन बसलेले आहेत. तिकडे गप्पा चालू आहेत, झोपण्याची तयारी चालू आहे. आमच्या कृष्णा मैयाला थंडी वाजतीये खूप. बाबाजींचा जप चालू आहे. हलका हलका पाऊस यायला लागलेला आहे. कपडे बघा सगळ्यांनी वाळत घातलेले आहेत. काही परिक्रमावासी ते मंदिर आहे त्या मंदिरात गेलेले आहे, कारण जागा थोडीशी कमी आहे. बाबाजी नर्मदे हर. आणि इकडे बाबाजी सगळ्या परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादी बनवत आहेत. हा बाबाजी बघा इथं भांडी वगैरे आहे, सदावर्त आहे. तर बाबा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासियांची सेवा करतात. आता चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती ते परिक्रमावासियांसाठी चहा बनवत आहे. तर चहा उकळत आहे. परिक्रमावासी मस्तपैकी चहा घेत आहेत. तांब्यात चहा ठेवलेला आहे. अरे चाय ये रखी और उसमें है ना, उसमें है, उसमें नहीं तो फिर तो चार उधर है ना. सोलापूरचे बाबा बघा चहा ठेवलेला आहे. बाबा बघा मस्त गप्पा मारतात ते. तो लाइट करे तो साफ दिखे यार, लाइट कम है कंजूस तो क्यों करो. पाऊस आहे तर बसलेले आहेत, नामस्मरण करतायत, काही गप्पा मारतायत, आपापल्या गावचं काही सांगत आहेत. धार्मिक गप्पा सुरू आहेत. MP महाराष्ट्र एक झालेले आहेत आता. सब जगह जाता है. मावशी विचारता की तुमच्या मोबाईलवरून सगळीकडे जाते. इकडे बघा आतमध्ये अंधारात बसून परिक्रमावासी आता थोड्या वेळापूर्वी आलेले आहेत. तर बघा थंडीने कसे काकडून गेलेले आहेत सगळे. इकडे पण परिक्रमावासी झोपलेले आहेत. बाबांची पूजा चालू आहे. इकडे चपाती बनवण्याचं काम चालू आहे. मी पण आता काही चपात्या लाटल्या. थंडी पण वाढलेली आहे. मैया बघा चपाती करतायत. कृष्ण मैया आणि मावशी चपाती भाजतायत. थंडीविषयी चर्चा चालू आहे, कारण पाऊस झाला त्याच्यामुळे थंडी वाढेल. आमची कोमल मैया बघा मोबाईलमध्ये दंग आहेत. आणि इकडे शेकोटी केलेली आहे शेकण्यासाठी. शेकोटी केलेली आहे, मस्त शेकतायत. इकडे मैयाला लेप लावताय.